तर यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना नेले जाते हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेला असल्याची माहिती आता मिळते। मात्र अनेक पत्रकारांच्या प्रश्नांना यावेळी उत्तर देण्यात आलेले नाही। सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी न्यूज एजन्सी एपीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। अहमदाबाद पोलिसांच्या माध्यमातून हा दावा करण्यात आलेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। विमान दुर्घटनेत सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं एपी वृत्त संस्थेने म्हटलेलं आहे। तर यावेळी अहमदाबाद पोलीस आयुक्तांच्या माहितीनंतर एपी वृत्त संस्थेने ही माहिती दिल्याचंही कळतं आहे। न्यूज एजन्सी एपीने हा दावा केलेला आहे। तर न्यूज एजन्सी 242 प्रवाशांच्या मृत्यूचा यावेळी दावा करते आहे। भीषण असा अपघात आज झालेला आहे आणि त्यानंतर विमान दुर्घटनेत 242 जणांचा मृत्यू झाल्याची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। गुजरात अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना आज घडलेली। 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघाणी नगर परिसरात कोसळलेलं आहे। एअर इंडियाचं हे विमान लंडनसाठी निघालेलं होतं। रनवे 23 वरून टेक ऑफ या विमानानं केलेलं होतं 1:38 आणि या दुर्घटनेनंतर काही वेळातच बचाव पथक तिथं दाखल झालं। या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत असल्याची माहिती मिळालेली आहे। एअर इंडियाचं हे बोईंग 787 हे विमान होतं। या विमानातील प्रवासी क्षमता 300 एवढी होती। 242 प्रवासी या विमानात होते। 10 क्रू मेंबर 2 पायलट असल्याची ही माहिती मिळालेली आहे। तर आता 242 प्रवाशांपैकी कुणीही वाचलेलं नाही अशी माहिती एपी वृत्त संस्थेने दिलेली आहे। त्यात भारतीय 169 प्रवासी होते, ब्रिटिश 53 प्रवासी होते, कॅनेडियन 1 प्रवासी होता, तर कॅबिन क्रू मध्ये 10 होते आणि 2 पायलट असल्याची ही माहिती मिळते। विमान अपघाताचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून छोटी बच्ची है 6 साल की बच्ची है 6 साल की लड़की थी। एक मासी थे मेरे अलग कितने लोग थे अंदर? तीन कौन कौन था अंदर? वो हमारा भाई है, वो भाई की बेबी है, भतीजी है मेरी, वो भी साथ में 6 साल की है। अभी उनका कोई पता चल पाया आपको? नहीं, कुछ भी नहीं। प्रवाशांचे हे नातेवाईक होते। खरं तर त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सगळ्याच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी येते। दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवासी आपण पाहतो विजय रुपानी, ए आमीन, नेहा नंदा, प्रमुख नंदा, प्रयास नंदा, बेबीबेन पटेल। की स्थिति अंदर बनी हुई है उसे देखकर लग रहा है कि कहीं ना कहीं जो हादसा हुआ और जो इस हादसे की चपेट में जो लोग आए होंगे, चाहे वो यात्री हो या यहाँ के जो स्थानीय रेसिडेंट्स जहाँ पर ये जहाज जाकर गिरा, उसमें से किसी के भी बचने की संभावनाएं काफी कम है। जी अनुराग जी, जिन इमारतों पर आपण पाहतोय दुर्घटना विमानातील प्रवाशांची संख्या प्रमुख नंदा, प्रयास नंदा, बेबीबेन पटेल, दिलीप पटेल, मीना पटेल, अल्पा सोनी। प्रभावित इलाका है वो सिविल अस्पताल के पीछे का हिस्सा, जो पुराना सिविल अस्पताल के नाम से भी हम इसको जानते हैं, और जो रेसिडेंट डॉक्टर्स का हॉस्टल था वो, और कार्गो वाली जो जगह है वहाँ पर हताहत होने की संभावना काफ़ी कम है, लेकिन वहाँ मलबा काफ़ी पड़ा हुआ है। अभी छानबीन जारी है और वजह क्या रही होगी इस मामले की छानबीन की जा रही है। जो हताहत लोग हैं या तो जो घायल लोग हैं, उन घायल लोगों को निकाल कर अस्पताल पहुँचाया जा रहा है, लेकिन इतना मैसिव मलबा यहाँ पर है। अनुराग, मैं आपको बता दूं कि 2001 का अर्थक्वेक भी हमने कवर किया। इसके अलावा सर्व 242 प्रवाशांच्या मृत्यूची भीती आता व्यक्त केली जाते। दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशांची नावं सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय।
स्वप्नील सोनी, योगा सोनी, मानव अमृतलाल। 42 टोटल ऑनबोर्डिंग थे, 232 पैसेंजर और 10 क्रू मेंबर। घटना काफ़ी गंभीर बताई जा रही, कई लोगों के मरने की भी आशंका है। आप किस तरह से देखते हैं, क्या कुछ करेंगे? हम तो ईश्वर से प्रार्थना करते हैं कि ये जो दुखद घटना हुई है जिसमें अहमदाबाद में प्लेन क्रैश हुआ, सभी सुरक्षित रहें और सभी का जीवन सुरक्षित हो, यही ईश्वर से कामना है। जिनलबेन गोसावी, कामिनीबेन जोशी, गिरीश लालजी ही दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवासी आहेत। मेघा मेहता, वर्षा मेहता। आपण पाहतो यावेळी सध्या या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या प्रवासाच्या नातेवाईकांना थांबायला सांगितलेलं आहे। तिथं हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आलेला आहे। मदत कार्य सुरू आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना नेलं जाते। हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेला आहे। दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशांची नावं आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। तर ही दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी या इमारतीवरच विमान कोसळलेलं होतं आणि विमान कोसळल्यानंतर लगेचच विमानात स्फोट झालेला होता। ही दृश्य आपण पाहतोय, हा विमानाचा सांगाडा आहे आणि या ठिकाणीच हा अपघात झाला होता। या ठिकाणी विमान कोसळलेलं होतं। विमानाचा वरचा भाग म्हणजेच पायलट बसतो तो भाग या इमारतीवर पडलेला होता आणि या अपघातात सर्व 242 प्रवाशांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जाते। तर दुसरीकडे आता गुजरातचे मुख्यमंत्री या रुग्णालयात भेट देण्यासाठी आलेले आहेत। सिव्हिल रुग्णालयात ते दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गुजरातचे मुख्यमंत्री इथे पोहोचलेले आहेत, त्या दुर्घटनेची माहिती घेत आहेत। त्या ठिकाणी जखमींची देखील माहिती घेण्यासाठी ते पोहोचल्याचं कळतंय। मात्र या दरम्यानच एक मोठी बातमी, सर्व 242 प्रवाशांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जाते। गुजरातचे मुख्यमंत्री देखील तिथं हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याचं आपल्याला या दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। भीषण असा अपघात या ठिकाणी झालेला। ही दोन्ही दृश्य, एकीकडे अपघात स्थळाची ही दृश्य आहेत, दुसरीकडे मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत माहिती घेण्यासाठी। न्यूज एजन्सी एपीनं सगळ्यात मोठा दावा केलेला आहे। सर्व 242 प्रवाशांच्या मृत्यूची भीती यावेळी व्यक्त केलेली गेलेली आहे आणि एअर इंडियाचं हे विमान होतं बोईंग 787 हे विमान कोसळलं होतं आणि त्या दरम्यान 242 प्रवासी, 10 क्रू मेंबर, 2 पायलट या विमानात प्रवास करत होते आणि घटनास्थळाची ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणीच हे विमान कोसळलं आणि विमानाचा स्फोट झालेला आहे। घटनास्थळाची ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। रहिवासी भाग होता, जवळपास विमानतळापासून 15 किलोमीटर 16 किलोमीटर अंतरावर हा रहिवासी भाग आहे आणि रनवे 23 वरून या विमानानं टेक ऑफ केलेलं होतं आणि ज्या ठिकाणी पायलटला हे लक्षात आलं की तांत्रिक बिघाड आहे, त्याच ठिकाणाहून लँडिंग करायच्या आधीच रहिवासी भागात हे विमान कोसळलेलं आहे आणि AI जनरेटेड दृश्य पण आपण सध्या स्क्रीनवर पाहिली तर विमानाचा मागचा भाग म्हणजेच शेपटीचा भाग जो आहे तो आधी खाली जोरात रनवेवर आदळला, म्हणजे त्या रहिवासी भागात आदळला आणि त्यानंतर हा मोठा स्फोट झालेला आहे आणि या स्फोटात 242 प्रवाशांचा मृत्यूची भीती व्यक्त केली गेलेली आहे। एका वृत्तसंस्थेनं या सगळ्यांच्या मृत्यूचा दावा देखील केलेला आहे। ही अपघात स्थळाची दृश्य आपण पाहतोय। याच ठिकाणी हा अपघात झाला होता, याच ठिकाणी हे विमान कोसळून तिथे स्फोट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो, याच भागात विमान कोसळले होतं आणि स्फोट झाला होता। न्यूज एजन्सी एपीनं सगळ्यात मोठा दावा केलेला आहे तो म्हणजे सर्व 242 प्रवाशांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली गेली आहे। ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहे। सध्या तिथं बचाव कार्य सुरू आहे, कूलिंग ऑपरेशन सुरू आहे, कारण स्फोट झाल्यावर मोठ्या प्रमाणात तिथं आगीचे लोट, धुळाचे लोट जे ते पाहायला मिळालेले होते। तिथलेही काही रहिवासी जखमी झाल्याची माहिती मिळते, कारण 12 सेकंदाच्या आत इतका मोठा भीषण अपघात घडलेला होता। कुणालाही याची कल्पना नव्हती, सगळे आपापल्या घरात होते आणि हा रहिवासीच भाग आहे। या ठिकाणी हा अपघात झालेला आहे। विमानाचा एक भाग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगाडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, या इमारतीमध्ये घुसलेला होता आणि याच इमारतीच्या वर हा अपघात झालेला, हे विमान कोसळलेलं होतं।
विमान दुर्घटना कशी घडली आपण पाहतोय. 1:38 विमानानं रनवे 23 वरून उड्डाण केलं. 1:39 पायलटचा शेवटचा कॉल आला. 1:40 टेक ऑफ वेळी विमान कोसळलं. काही सेकंदांमध्येच ही दुर्घटना घडलेली आहे. म्हणजे 1:38 फायनल कॉल आणि 40व्या मिनिटाला विमान कोसळलं. 1:41 बचाव कार्य घटनास्थळी सुरू करण्यात आलेला आहे. या अपघातात सर्व 242 प्रवाशांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जाते. विमान दुर्घटनेत सर्व प्रवाशांच्या मृत्यूची भीती. इंडस्ट्री में बिजनेस करता हूँ, एयरलाइंस में. मेरा पीछे यहाँ 200 मीटर पहले ऑफिस है, रिया एयर कार्गो एक्सप्रेस. यहाँ पे जो ऑफिस से बाहर निकला तो मैंने देखा कि आवाज, जोर से आवाज आया विंग्स का, फिर पूरा धुआं भर गया. लोग यहाँ से भगदड़ मची. उसके बाद आके देख रहे थे ये हादसा की स्थिति. अच्छा, आप यहाँ पर पहले आए तो आपने क्या देखा? आने के बाद देखा कि पूरा मलबा बिखरा हुआ, आग लगी है, पूरा धुआं गुब्बारा है, कुछ भी दिखाई नहीं दे रहा, समझ में नहीं आ पा रहा था क्या है. हाँ, उसके बाद पता चला कि ये विंग्स गिरा हुआ है, फ्लाइट फिर प्रशासन ने चारों तरफ से घेर लिया. यहाँ पर हालात जब से आए, कितने बजे हुआ तकरीबन ये हादसा? कुछ समय लगभग 45 मिनट पहले हादसा हुआ.